antenna consider केलाय and antenna it is followed. This basic circuit consists of initially antenna and then antenna is followed by the amplifier. Okay, so some parameters we have considered. RA काय आहे याच्यामध्ये? RA is resistance of antenna. RT is total input impedance. RL is load resistance and VO it is output voltage. मग आता इनपुट पहिली स्टेप आपण बघितली. We have calculated the input signal power. Input signal power is PSI. The general equation for power is P is equal to V square by R. मग आता PSI calculation मध्ये कसं येईल? PSI is equal to VSI square divided by RT. इनपुट साठी आपण टोटल इनपुट इम्पेडन्स कन्सिडर करायचं इनपुट साइड साठी and that is the total input impedance. It is known by the name as or it is known by the symbol as RT. So PSI is equal to VSI square divided by RT. VSI म्हणजे काय? RT च्या अक्रॉसचं व्होल्टेज. मग ते कसं कॅल्क्युलेट केलं आपण? VSI ची व्हॅल्यू इथं हा इथलं व्होल्टेज आहे VS. VS is divided across RA and RT. So VSI is calculated as VS into RT divided by RA plus RT whole this bracket square into divide by RT आहे इथं, त्यामुळे इथं काय येईल तर multiply by 1 by RT. So here it is given as VS square into RT square divided by RA plus RT bracket square आणि हे 1 by RT आहे, त्यातल्या ह्या RT सोबत इथला स्क्वेअर कॅन्सल होतो. मग काय आलं आपलं PSI चं इक्वेशन? VS square into RT, see this PSI equation, VS square into RT divided by RA plus RT bracket square. हे झालं PSI चं कॅल्क्युलेशन. PSI नंतर पुढची स्टेप कुठली घेतली होती आपण? What was the next step after PSI calculation? Input PNI. signal power. हा, इनपुट सिग्नल पॉवर नंतर आपण इनपुट नॉइज पॉवर कॅल्क्युलेट केली होती PNI. So PNI is equal to VNI square divided by RT. VNI म्हणजे इनपुट नॉइज व्होल्टेज. मग आता VN चा फॉर्म्युला आपल्याला सगळ्याला माहिती आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर VN? स्क्वेअर रूट ऑफ 4KT del F into RT म्हणजे टोटल रेजिस्टन्स. आता इथं RI कन्सिडर केलाय आपण. RI म्हणजे ह्या इनपुट स्टेजचा टोटल रेजिस्टन्स. हा RI म्हणजे काय लक्षात घ्या. आपण आता अँटेनाशी रिलेटेड कॅल्क्युलेशन करतोय सगळं. इनपुट साइड म्हणजे अँटेना आणि आउटपुट साइड म्हणजे एम्प्लिफायर. त्यामुळे इथलं नॉइज व्होल्टेज जे आहे दॅट इज नोटेड बाय VNI आणि VNI च्या कॅल्क्युलेशन मध्ये जो रेजिस्टन्स आपण कन्सिडर केलाय तो ह्या पूर्ण स्टेजचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कन्सिडर करतो आपण. मग RI म्हणजे काय? RI साठी कुठले दोन रेजिस्टर्स दिसतात इथं बघा. which two resistors are included in this input side, total antenna input side? कुठले दोन रेजिस्टर्स आहेत इथं? Resistance of antenna RA. RA आणि RT हे दोन रेजिस्टर्स आहेत and they are connected in the parallel combination. So here इथं फक्त 2-3 स्टेप इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. VNI साठी आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 4KT del F into RI. RI म्हणजे काय? RI is nothing but parallel combination of this RA and RT. So RI we can calculate as RA into RT divided by RA plus RT, parallel combination of their two resistors. So for PNI calculation, noise voltage is considered as voltage parameter of input side. मग काय येईल इथं बघा. RI च्या जागी काय येईल इथं इक्वेशन? आता हा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर आहे. VNI स्क्वेअर, VNI इज स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटचा स्क्वेअर म्हणजे हे कॅन्सल होईल. इथं काय राहील फक्त 4KT del F into RI divided by it will come as RT. So RI च्या जागी काय सबस्टिट्यूट करायचं? RA into RT divided by RA plus RT. That point we have to consider. मग ही RT ची टर्म इथं कॅन्सल होती. इट विल रिमेन हिअर ॲज 4KT del F into RA divided by RA plus RT. हे झालं PNI चे इक्वेशन. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला PSI मिळालाय. इक्वेशन 2 मध्ये आपल्याला PNI मिळालाय. Once we get that two values, we can calculate SNR of input as SNR of input is equal to
PSI डिवायडेड बाय PNI. सो PSI ची व्हॅल्यू इथली सबस्टिट्यूट करा फर्स्ट इक्वेशन मधली, PNI ची इथं सबस्टिट्यूट करायची डिनॉमिनेटरला. सो दॅट SNR ऑफ इनपुट इट इज गिवन एज, हे इक्वेशन मिळतं आपल्याला VS स्क्वेअर इंटू RT डिवायडेड बाय RA प्लस RT 4KT del F इंटू RA. इथपर्यंत स्टेप्स आपण बघितल्या होत्या. सो इज दॅट 3 स्टेप्स क्लिअर टू ऑल ऑफ यू? PSI, PNI अँड देन SNR ऑफ इनपुट, हे समजले का स्टेप सगळ्यांना? येस मॅम. देन नेक्स्ट आता आपल्याला आउटपुटचे पॅरामीटर कॅल्क्युलेट करायचे. सेम आउटपुट मध्ये पण काय असणार? PSO म्हणजे आउटपुट सिग्नल पॉवर, देन PNO आउटपुट नॉइज पॉवर वी हॅव टू कॅल्क्युलेट, and there is some change in the output step. So what is that change? One by one we will see. आता पहिले आपण PSO ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. PSO म्हणजे काय? आउटपुट सिग्नल पॉवर. मग पॉवरचा फॉर्म्युला आहे V स्क्वेअर डिवायडेड बाय R. मग आता PSO कॅल्क्युलेट करतोय आपण, आउटपुट सिग्नल पॉवर. म्हणजे आउटपुट मध्ये व्होल्टेज कुठलं असणार आहे? VSO. VSO will be output signal voltage. Okay. VSO square divided by what is the resistance at output side? आता आपण इनपुट साठी हा RT कन्सिडर केला होता, तसं आउटपुट साइड साठी कुठला रेजिस्टन्स येणार? व्हॉट विल बी देअर? RL. RL. Okay. So output resistance it is RL. So it will come as VSO square divided by RL. मग आता VSO ची व्हॅल्यू कशी कन्सिडर करायची? दिस इज नथिंग बट एम्प्लिफायर. मग एम्प्लिफायरला काहीतरी गेन असतो. अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन आउटपुट व्होल्टेज ऑफ एम्प्लिफायर अँड इनपुट ऑफ एम्प्लिफायर? Output voltage VSO is given as A into VSI, where A is gain of amplifier and VSI is input voltage. Okay. So VSO is equal to A into VSI. कारण कुठलाही एम्प्लिफायर जर कन्सिडर केला आपण, तर आउटपुट व्होल्टेज ऑफ एम्प्लिफायर इज गिवन एज इनपुट व्होल्टेज ऑफ एम्प्लिफायर मल्टिप्लाइड बाय इट्स गेन. त्यामुळे इथं VSO च्या जागी काय सबस्टिट्यूट केलं आपण? A into VSI. A म्हणजे काय ह्यातलं सांगा मला? What is the meaning of A here? A means what? VSO म्हणजे एम्प्लिफायरचा आउटपुट व्होल्टेज. A म्हणजे काय असणार आहे सांगा इथं? फॉर व्हॉट दॅट सिम्बॉल A इज युज्ड? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? गेन. स्क्रीन इज विजिबल मीनाक्षी? येस मॅम. A इज गेन ऑफ एम्प्लिफायर, VSI आहे एम्प्लिफायरचे इनपुट व्होल्टेज झालं. मग इथं कुठला फॉर्म्युला यूज करायचा? VSO सेपरेटली कॅल्क्युलेट करायचा नाही, ऑलरेडी आपण VSI कॅल्क्युलेट केलाय. मग VSI ला जर आपण गेन ने मल्टिप्लाय केलं तर दॅट विल गिव्ह यू व्हॅल्यू ऑफ VSO. सो A into VSI ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय RL, दॅट विल गिव्ह यू द PSO. सो A स्क्वेअर इंटू VSI स्क्वेअर डिवायडेड बाय RL. आता VSI ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केली, इथून कॅल्क्युलेट केलेले आपण. VSI म्हणजे RA डिवायडेड VS इंटू RT डिवायडेड बाय RA प्लस RT. सी VS इंटू RT डिवायडेड बाय RA प्लस RT. व्होल्टेज डिवायडर रूल अप्लाय केला आपण आणि आपण VSI ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. सो स्क्वेअर इंटू 1 बाय RT. So this RT will get cancelled with this RT square. So we will get the equation for, okay, here we were, sorry. इथं काय केलं? A into VSI square. VSI square च्या तिथं ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. VS into RT divided by RA plus RT whole bracket square A square divided by RL. मग इथं आपल्याला PSO ची व्हॅल्यू मिळाली. काय फायनल व्हॅल्यू PSO ची? A square VS square RT square divided by RA plus RT square into RL. ह्या चौथ्या इक्वेशन पर्यंत स्टेप्स आहेत इन द रेग्युलर सिक्वेन्स. आता आपण जसं इथं केलं की पहिल्यांदा PSI कॅल्क्युलेट केला, PSI नंतर PNI केला. आफ्टर दॅट वी हॅव कॅल्क्युलेटेड SNR रेशो ऑफ इनपुट साइड. सिमिलर स्टेप यू मे फील दॅट वी कॅन डू हिअर. करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही.
पण इथं थोडस मॉडिफिकेशन आहे नेक्स्ट स्टेप मध्ये. इथं काय केलंय आता पीएसओ नंतर ऍक्च्युली आपण पीएनओ कॅल्क्युलेट करायला पाहिजे, बरोबर आहे, ऍज पर आवर रेग्युलर सिक्वेन्स. पीएसओ नंतर पीएनओ करायला पाहिजे. बट हिअर इन्स्टेड ऑफ दॅट इथं पीएसओ व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलेले डायरेक्ट एसएनआर ऑफ आउटपुट इज कॅल्क्युलेटेड. Okay, so SNR of output is calculated by the equation as SNR of output is equal to PSO divided by PNO. PSO divided by PNO. So PSO is given by A square into VS square into RT square divided by ही थ्री व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची PSO ची इंटू PNO कॅल्क्युलेट केलाय का आपण कुठं? Have we calculated PNO value in any step? No, ma'am. So here what we have to do, this PNO you keep as it is for time being. PSO नंतर SNR of output साठी PSO divided by PNO ह्या इक्वेशन मध्ये PNO ही टर्म as it is ठेवायची. मग PNO as it is ठेवल्यानंतर आपल्याला इक्वेशन 5 काय मिळतं? SNR of output in terms of PNO, that is equation 5. After that we have to use the generalized formula for noise figure. What is the generalized formula for noise figure? म्हणजे जो जनरल सिंपल फॉर्म्युला आहे तो काय नॉइज फिगरचं इक्वेशन F is equal to SNR of input to SNR of output. That is the general formula for noise figure. SNR of input to SNR of output. So SNR of input आपल्याला कुठं मिळालेलं आहे ह्या इक्वेशन मध्ये. Okay, so in equation number 3 we have got SNR of input. So here it is Vs square into RT, RA plus RT, 4KT del F RA in bracket RA plus RT. हे मिळाले आपल्याला SNR of input. आणि SNR of output कुठं मिळालेलं आहे? SNR of output we have got in equation number 5. मग हे पाचवं इक्वेशन इथं सबस्टिट्यूट करायचं. मग हे जेव्हा तुम्ही SNR of input SN divided by SNR of output हे सिम्प्लिफाय करता तेव्हा नॉइज फिगरचं एक व्हॅल्यू मिळते आपल्याला. मग इथं हे काही काही टर्म्स याच्यामध्ये कॅन्सल होतात. सो हिअर वी गेट द इक्वेशन फॉर F as F is equal to PNO in bracket RA plus RT into RT RL divided by 4KT del F RA A square RT square. हे मिळतं आपल्याला F चं इक्वेशन. And once we get the generalized equation for F, after that we have to calculate the PNO value. So what is the equation for PNO value? PNO is equal to VNO square divided by RL. VNO means it is A into VNI. जसं आपण VSO is equal to A into VSI केलं होतं तसंच इथं सिमिलरली काय करायचं VNO is equal to A into VNI. मग VNI ची काय इक्वेशन असणार आहे आता बघा इथं स्क्वेअर रूट ऑफ 4KT del F into आता फक्त VNI मध्ये इथं कुठला रेजिस्टर घेतला होता आपण सांगा मला R इक्विव्हॅलेंटच्या ऐवजी VNI मध्ये कुठलं इक्वेशन घेतलं होतं रेजिस्टन्स कुठला घेतला होता VNI मध्ये आपण इनपुटचे रेजिस्टन्स RI RI म्हणजे फक्त RA आणि RT पॅरलल मध्ये घेतले होते कारण तिथं फक्त इनपुट साइड होती. पण आता इथं आउटपुटचं करतोय आपण कन्सिडर म्हणजे हे या पूर्ण सर्किटचा मिळून जो रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स इथे येणार अँड दॅट इज नोटेड बाय द सिम्बॉल एज R इक्विव्हॅलेंट. R इक्विव्हॅलेंट म्हणजे काय अँटिना एम्प्लिफायर ह्या सगळ्याचा कन्सिडर करून जो आउटपुटला रेजिस्टन्स मिळतोय दॅट इज द R इक्विव्हॅलेंट resistance. Okay, so R equivalent we have to put here. So this will come as A square. हे स्क्वेअर रूटचा स्क्वेअर म्हणजे ते कॅन्सल होणार सगळं. इथं काय राहील 4KT del F into R equivalent divided by RL. So this PNO value जी आपल्याला सातव्या इक्वेशन मध्ये मिळाली आहे this PNO value we have to substitute in equation 6.
पिएनओ ची जी व्हॅल्यू इथे इक्वेशन 7 मध्ये मिळाली आहे that we have to substitute in equation 6. So we get here f is equal to बघा आता ही पहिली टर्म ॲज इट इज राहिली बाकीची आर ए प्लस आर टी इंटू आर एल ही जी टर्म आहे ती ॲज इट इज इथे घेतली आपण आणि त्याला पीएनओ ने मल्टिप्लाय केलंय पीएनओ ची ही व्हॅल्यू इथं दिस व्हॅल्यू ऑफ पीएनओ इन इक्वेशन 7 यू हॅव टू सबस्टिट्यूट इन इक्वेशन 6. मग इथं पीएनओ सबस्टिट्यूट केला ए स्क्वेअर 4kt del f r equivalent divided by rl. Then rl will get cancelled. इथं काय राहतं बघा इथं ra plus rt into r equivalent divided by that terms will get cancelled with each other. आणि इथं काय राहतं f नंतर ra plus rt divided by ra into rt and whole that bracket is multiplied by r इक्विव्हॅलेंट. इथपर्यंतच लिहा तुम्ही एक्झाम मध्ये ह्याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत ह्या लिहायची गरज नाही बिकॉज दोज आर लिटिल बिट कॉम्प्लिकेटेड अँड ऑलरेडी दिस डेरिव्हेशन इज व्हेरी लेंथी. त्यामुळं ह्या स्टेप नंतर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता की बाय कन्सिडरिंग द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ आर ए अँड आर टी. आता आर टी म्हणजे टोटल इम्पेडन्स आहे आणि आर ए म्हणजे अँटेनाचा रेजिस्टन्स आहे. So antenna resistance value is very less as compared with all these values of RT. So there you can write RA value is very less as compared to RT. So by considering that conditions, we get the final equation for F as F is equal to 1 plus R equivalent divided by RA. Okay, so this is the final equation which you are supposed to consider for the equation of नॉइज फिगर. ओके सो डेरिव्हेशन लेंथी आहे स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. पीएसओ नंतर थोडेसे चेंजेस आहेत. पीएसओ नंतर डायरेक्ट एसएनआर ऑफ आउटपुट कॅल्क्युलेट केलाय. एसएनआर ऑफ आउटपुटची व्हॅल्यू मिळाली की हे जनरलाइज फॉर्म्युला एफचा यूज केला एसएनआर ऑफ इनपुट डिवायडेड बाय एसएनआर ऑफ आउटपुट. त्याच्यामध्ये पीएनओ तसंच ठेवलाय. नेक्स्ट स्टेप मध्ये पीएनओ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपण ती सबस्टिट्यूट केली. And final equation काय मिळालं आपल्याला f चं f is equal to 1 plus r equivalent divided by r a. So this is the formula for f. Okay, so is it clear? Derivation. Yes, Omkar. Yes ma'am, clear. हे इक्वेशन नंतरचे न्यूमरिकल्स आपण ऑलरेडी आधी सॉल्व्ह केलेले आहेत. Because I had asked you to write the derivation first and then we have started. न्यूमरिकल मध्ये काय कुठल्या टाइपचे आहेत मेनली न्यूमरिकल्स. नॉइज फिगर ची व्हॅल्यू दिलेली असते. अँटेना रेजिस्टन्स इज गिवन आणि इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स विचारलाय. सो फर्स्ट थिंग ओनली यू हॅव टू रिमेंबर दॅट एफ ची व्हॅल्यू डेसिबल मध्ये दिली असेल तर ती रेग्युलर मध्ये कन्वर्ट करायची. ओके, दॅट थिंग यू हॅव टू कन्सिडर. देन receiver is connected to the antenna having resistance. Antenna resistance दिलाय, equivalent noise resistance दिलाय and it is asked to find out the value of noise figure in decibel. Regular मध्ये consider करा and then you calculate it in the decibel. Okay, असं सर्किट देऊन तुम्हाला R equivalent calculate करावा लागतो and from that you can calculate the value of F. So this kind of numericals are there. नंतर noise temperature आपण बघितलाय. T equivalent is equal to T0 in bracket F minus 1. T0 is reference temperature. That is 17 degrees Celsius which is 290 Kelvin. This kind of numericals we have seen. Then noise bandwidth is the point. So noise bandwidth is defined as the frequency range in which the noise takes place, that is called as the noise bandwidth. Okay, so noise bandwidth वरती आता काय असं सेपरेट क्वेश्चन विचारलं जात नाही. तुम्हाला जर शॉर्ट नोट विचारली 2-3 पॉइंट वरती तर त्याच्यामध्ये नॉइज बँडविड्थ वरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, सो नॉइज बँडविड्थ इज द फ्रिक्वेन्सी रेंज in which the noise occurs mostly, that is called as noise bandwidth. And जर एखाद्या सिग्नलची नॉइज बँडविड्थ जास्त असेल
तर त्या सिग्नल मध्ये प्रेझेंट असणारा नॉईज सुद्धा जास्त असतो. ओके, सो दिस इज द ओव्हरऑल कन्सेप्ट ऑफ दिस नॉईज bandwidth point. Okay, and then the last point in this chapter, it is behavior of baseband system and AM system in presence of noise. So already we have seen the baseband communication system and carrier communication system. So can anyone tell me first what is the concept of baseband communication system and what is the concept of carrier communication system? Concept सांगा आधी मला. काय आहे बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम आणि कॅरियर कम्युनिकेशन सिस्टीम? Yes. What is the difference in that two systems? Yes, Ankita. What is the difference in baseband communication system? बेसबँड सिग्नल म्हणजे कोणता सिग्नल सांगा मला. Information signal. Okay, so I was asking what is the baseband signal? Yes, Ankita, give the answer. Gayatri, Shubham, what is the baseband signal? मॉड्युलेशन मध्ये कुठले कुठले सिग्नल रिक्वायर्ड असतात आपल्याला? Information. बेसबँड सिग्नल मीन्स इन्फॉर्मेशन सिग्नल. ओके, मग बेसबँड कम्युनिकेशन म्हणजे काय? ज्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आपण फक्त बेसबँड सिग्नल ट्रान्समिट करतो त्या कम्युनिकेशन सिस्टीमला म्हणतात बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम. आणि ज्याच्यामध्ये बेसबँड सिग्नल सोबत कॅरियर सुद्धा आपण मॉड्युलेशन करून ट्रान्समिट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज द कॅरियर कम्युनिकेशन सिस्टीम, और वी कॅन से सिम्पली दॅट इज मॉड्युलेशन डन सिस्टीम. ज्याच्यामध्ये मॉड्युलेशन होतं ती कॅरियर कम्युनिकेशन सिस्टीम. मग जर आपण कॅरियर सिस्टीम आणि बेसबँड सिस्टीमचा परफॉर्मन्स कम्पेअर केला तर कशाचा परफॉर्मन्स जास्त असतो? चांगला. विच सिस्टीम इज गिव्हिंग अस द बेटर परफॉर्मन्स? Carrier. Carrier. Okay, so carrier communication system is giving the better performance as compared with the baseband communication system. Okay, मग इथं पॉइंट काय आहे? बिहेवियर ऑफ द बेसबँड सिस्टीम अँड AM सिस्टीम इन प्रेझेन्स ऑफ नॉईज. सो हिअर ऑब्विसली नॉईजचा इफेक्ट हा कॅरियर सिस्टीम वरती कमी असणार आहे आणि बेसबँड सिस्टीम वरती जास्त असणार आहे. ओके, सो दॅट पॉइंट यू हॅव टू एक्सप्लेन हिअर. काय लिहायचं याच्यामध्ये एक्सप्लेनेशन? फर्स्ट यू हॅव टू राईट द कन्सेप्ट ऑफ बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम, कॅरियर कम्युनिकेशन सिस्टीम, कम्पेअर देम. आपण फर्स्ट चॅप्टरच्या नोट्स मध्ये आहे सगळं, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस दोन्ही सिस्टीमचे. देन यू हॅव टू राईट that obviously carrier communication system is having better performance as compared with the baseband communication system because there we are including the modulator. Okay, then effect of noise will be less in carrier communication system as compared with the baseband communication system. आता AM सिस्टीम हे ऑब्विसली कॅरियर कम्युनिकेशनच्या अंडर येते का बेसबँड मध्ये येते सांगा मला? AM system that will come under carrier communication or baseband communication?
AM system Carrier. will come under carrier communication system. So obviously AM चा परफॉर्मन्स हा इन प्रेझेन्स ऑफ नॉईज सुद्धा चांगला असणार आहे आणि बेसबँड कम्युनिकेशनचा सिस्टीमचा परफॉर्मन्स हा AM च्या कंपॅरिझनने it will be poor. Okay, so that only we are expecting in this particular question. Okay, so these are the points from chapter 2. So here we have completed the revision of second chapter. So can anybody revise quickly what points we have seen in this noise chapter? काय काय बघितलं आपण noise chapter मध्ये सांगा मला. Tell me which points we have seen in noise chapter. Types of noise. We have started with types of noise. Okay, what are the types of noise? What are the types of noise? Internal and external. So this is the chart, internal and external noise. त्याचे subtype बघितले आपण. Then this atmospheric, extraterrestrial हे external मधले subtype आहेत. Internal मध्ये कुठले कुठले बघितले noise types आपण? कुठले बघितले internal मध्ये? Short noise. Then which types of Speaker. noise we have seen? Speaker noise. Avalanche breakdown. Breakdown. Thermal noise. Okay. So avalanche noise, partition noise, thermal noise, all these are the internal noise types. Okay. Then noise calculation for different circuit we have seen. Basic equation noise power calculation of this noise voltage for different circuits, that points we have seen. हे सगळे न्यूमरिकल्स बघितलेत आपण वेगवेगळ्या सर्किट साठी. रेजिस्टन्स VN चा फॉर्म्युला सेम आहे, फक्त आपण जसं सर्किट कन्सिडर करतोय त्याच्यावरून त्याचा आर इक्विव्हॅलेंट आपण कन्सिडर करतो किंवा आर इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेट करतो. ओके, हे झालं रेग्युलर साठी. VN चे न्यूमरिकल बघितले. नॉइज कॅल्क्युलेशन फॉर कॅस्केडिंग एम्प्लिफायर, आर इक्विव्हॅलेंटचा हा फॉर्म्युला आहे कॅस्केडिंग एम्प्लिफायर साठी. R1 plus R2 divided by A1 square plus R3 divided by A1 square into A2 square. मग याच्यावरून आपण ह्याचा VN कॅल्क्युलेट केला. Then we have seen this numericals for two stage amplifier. Gain consider करायचा. ह्या स्टेजचा टोटल हा रेजिस्टन्स इथला म्हणजे हा R1 झाला. ह्या स्टेजचा टोटल म्हणजे हा R2 झाला. R3 म्हणजे ह्याचा आउटपुट रेजिस्टन्स, that will be value of R3. Then we have calculated R equivalent, then VN value. This kind of numericals we have seen. Then SNR ratio, PS divided by PN. SNR in regular terms, SNR in the decibel. All that points we have seen. Then derivation for noise figure, that is lengthy derivation, which is very important part from this chapter. काही स्टेप समजल्या नाहीत तरी ऍटलीस्ट बेसिक इक्वेशन तरी व्यवस्थित लिहा एक्झाम मध्ये. सो दिस इज द फायनल इक्वेशन फॉर F1 plus R equivalent divided by RA. ह्याच्यावरचे न्यूमरिकल आपण सॉल्व केले होते. नॉइज टेम्परेचरचा कन्सेप्ट बघितला आपण. बेस्ड ऑन दॅट वी हॅव सॉल्व द न्यूमरिकल. And the last point, it was noise bandwidth and behavior of baseband system and AM system in presence of noise. Okay, so these are the points from this second chapter. So is there any doubt in this chapter, second chapter? Are you clear with all the points from second chapter? Yes, ma'am. Yes, ma'am. So now we will start with the revision of third chapter. So what is third chapter? Can anyone tell? AM transmission. Okay. So third chapter it is AM transmission and fourth one it is AM reception. आता याच्यामध्ये आपण AM transmission कसं होतं त्याच्याशी रिलेटेड सगळे पॉइंट थर्ड चॅप्टर मध्ये आहेत. AM म्हणजे काय? What is mathematical derivation for AM? Then how to calculate the power in the AM. Then
numericals based on that particular point, bandwidth of AM, frequency spectrum of AM, that points we have considered in this chapter. Just a minute. Then derivation, power calculations, frequency spectrum of AM. After that, we have to consider the various numericals based on that point, modulation index, how to generate AM, what is the concept of DSBSC, HSBSC signal. All these points are there in this third chapter. Okay. So if you see the syllabus, the first point in third chapter, it is again the same concept, baseband communication system and carrier communication system. आता ऑलरेडी हा पॉइंट आपला फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेला आहे. ओके, सो हिअर आय विल नॉट गिव्ह मोर टाइम फॉर दिस, जस्ट वॉट एव्हर आर द की पॉइंट्स रिक्वायर्ड that only we will revise for this chapter. Okay, आता just now I explain बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त बेसबँड सिग्नल ट्रान्समिट केला जातो, दॅट इज कॉल्ड एज बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम. आणि ज्याच्यामध्ये मॉड्युलेशन करून तो सिग्नल ट्रान्समिट केला जातो, दॅट इज कॉल्ड एज द कॅरियर कम्युनिकेशन सिस्टीम. देन concept we have seen, then which one it is advantageous. So in first chapter, see, already that point it is covered in first chapter. Just I will open baseband and carrier communication. Baseband म्हणजे काय, message signal generated from information source. If baseband signal is transmitted directly, then it is called as baseband communication system. So without any modulation आपण ट्रान्समिट करतो, त्याला म्हणतात बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम. मला एखादं एक्झाम्पल सांगताय बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीमचं? कॅन यू टेल मी सम एक्झाम्पल ऑफ बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम? येस, कॅन वी टेल? एखादं एक्झाम्पल सांगा मला बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीमचं. कॅमेरा, टेलिव्हिजन. कॅमेरा, टेलिव्हिजन. टेलिफोन. टेलिफोन मध्ये आता मला सांगा मॉड्युलेशन होत नाही का? आपला आवाज काहीतरी मॉड्युलेशन होऊन जातो ना, डायरेक्टली जातो का तिकडं? विदाउट एनी मॉड्युलेशन दॅट सिग्नल इज ट्रान्समिटेड. असे एक्झाम्पल म्हणजे बेसबँड कम्युनिकेशनचे एक्झाम्पल होतील ना. तर सांगा मला बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीमचे एक्झाम्पल्स. कॉम्प्युटर Where? टर्मिनल. Computer terminal. Okay. So without any modulation directly signal transmit होतो. त्याचे एक्झाम्पल आहे, वी आर टॉकिंग टू इच अदर फेस टू फेस. समोरासमोर जर आपण बोलत असो तर दॅट इज एक्झाम्पल ऑफ बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीम. If mic is used, then that will be called as the modulation, or that will be called as carrier communication system. मग बेसबँड कम्युनिकेशन सिस्टीमचे ड्रॉबॅक काय? Strength of the signal is reduced as the distance is increased. Suppose I am talking with you, I am teaching in the class without any mic. First bench वरच्या स्टुडंटला आवाज चांगला ऐकू येईल, सेकंड बेंच इट इज ओके, थर्ड इट विल बी रिड्यूस, फोर्थ इट विल बी रिड्यूस अगेन. Then as the distance will go on increasing, the strength of the signal will go on reducing. That's why the baseband communication system cannot be used for long distance transmission. Then it is not useful for long distance transmission. It occurs at low frequency and intersymbol interference is main problem for this baseband communication system. Then for carrier communication system, what are the advantages? You tell me. Yes. What are the advantages of this carrier communication system? Carrier communication is used for long distance.
Yes, it is used for long distance transmission. Losses are less, noise effect it is reduced, and the frequency of the signal is also increased. Okay, so that is the main difference, or main we can say advantages of carrier communication system as compared with the module baseband communication system. तर हा आहे पहिला पॉइंट ह्या चॅप्टर मधला. So that point we have seen. Now the next point in this chapter it is the derivation for AM, mathematical derivation of AM. आता तुमचं जे स्टडी मटेरियलचं शीट आहे त्याच्यामध्ये I have add, if you remember, I have taken that point separately because there was some confusion to you for between the small VM and capital VM. तर ते व्यवस्थित समजावं म्हणून सेपरेटली तो पॉइंट घेतलेला आहे. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन I have added separately in your study material. So all of you just go through that derivation once again. In next lecture we will see that derivation part. Okay. मग त्याच्यानंतर परत पॉवरचं डेरिव्हेशन आहे. सो these two derivations are very important. So please go through that two derivations before the next lecture so that it will be easy for you to understand it. Okay. So we will stop here today. You just put your number in the chat box and you can leave the meeting.